साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठातील 11व्या अभंगात सांगतात, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी। सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरी पायी। तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी गीते माझी हरी बोली येले। हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी आसी गर्भवास। अस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही एका जनार्दनी तेची झाले। हरिनामाचे महत्त्व पटवून सर्व अर्थाने पटवून देणे हा हरिपाठाचा मुख्य विषय आहे। पण ज्याचे नाम घ्यावयाचे त्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान असणे ही उपासनेकरिता आवश्यक आहे। उपास्य देवतेचे यथार्थ ज्ञान नसेल तर उपासनेत सकामता व्यभिचार बुद्धी असे दोष निर्माण होतात। वेदांत शास्त्रात सच्चित आनंद पदाचा अर्थ व वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हरीचे सगुण व निर्गुण रूप कसे मानले हे सांगतात। प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात कार्यरूप जगाचा प्रत्यक्ष अनुभव येतो, पण त्याचे कारण प्रत्यक्ष नसल्यामुळे त्याच्या कारणाबद्दल वाद आहेत। पंचभूताचे जग आहे म्हणणारे नास्तिक आहेत। आस्तिकात न्याय वैशेषिक शास्त्रकार जगाचे कारण परमाणु मानतात। योग शास्त्रकार प्रकृती मानतात। जगाच्या कारणाच्या बाबतीत सगळेच शास्त्रकार भ्रांत आहेत, कारण ज्यांनी जगाचे कारण पंचभूते परमाणु प्रकृती मानले ते सर्व जड आहेत। मग या जड कारणापासून जग कसे उत्पन्न होईल? परमात्मा चैतन्य अनंत अखंड आहे, त्यापासून तरी जग कसे उत्पन्न होईल? म्हणून अजातवादाच्या दृष्टीने जग उत्पन्न झालेच नाही, मागे नाही, आता नाही, पुढे होणे शक्य नाही। प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता। पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना। प्रत्यक्ष जग प्रतीतीचा विषय असताना नाही कसे म्हणावे? पण ही प्रतीती यथार्थ नाही, भ्रमरूप आहे। त्याचे कारण काय आहे? सत या पदाचे वाच्य ते ब्रह्म आहे। सत्पद हे वाचक आहे। ते ब्रह्म चिदानंद रूप अनंत अखंड ओतप्रोत आहे। प्रत्यक्ष दिसणाऱ्या जगाच्या संगतीकरिता माया स्वीकारावी लागते। त्या मायेलाच अज्ञान प्रकृती अविद्या शक्ती असे नावे आहेत। सत शब्दाचा अर्थ तिन्ही काळात ज्याचे अस्तित्व असते। चित म्हणजे तिन्ही काळी जे सर्वांना जाणते। आनंद म्हणजे तिन्ही काळी जो परमप्रेमाचा विषय असतो। जागृती स्वप्न सुषुप्ती बालपण तारुण्य म्हातारपण यामध्ये जो आहे, ज्याला कळते, जो आवडतो ते सच्चित आनंद रूप आहे। जो मी झोपेत होतो तोच मी जागेपणी आहे। जो मी बालपणात होतो तोच मी तारुण्यात आहे, म्हणजे माझ्यात बदल झाला नाही। बालक शरीर नष्ट झाले। बालपणात गोट्या खेळायची वासना होती, तारुण्यात पैसे कमवायची वासना आहे। म्हणजे वासना बदलल्या, शरीर बदलले, मी तोच आहे। मी पूर्वी होतो आणि आता आहे, म्हणजे पूर्वीचाच मी आता आहे, म्हणजे मी सत्य आहे। आणि मी सत्य आहे असे ज्ञान आहे, म्हणजे मी चित स्वरूप आहे। आणि झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे।
निर्विषय आनंद म्हणजे मी आनंदरूप आहे. जो सत आहे तोच चित आहे, जो चित आहे तोच आनंदरूप आहे, आणि जो आनंदरूप आहे तो सत्य आहे. म्हणजे सत, चित आणि आनंद हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. मी बदलत नाही म्हणजे येत जात नाही, म्हणजे मर्यादित नाही, म्हणजे परिच्छिन्न नाही, म्हणजे तुकडे तुकडे नाही, म्हणजे व्यापक आहे, म्हणजे देश परिच्छेद नाही. मी बदलत नाही म्हणजे मी नित्य आहे, म्हणजे काल नाही, म्हणजे काल परिच्छेद नाही, आणि दुसरी सत्य वस्तू नाही, म्हणजे मी एकच सत्य आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही, आणि देश काल वस्तू परिच्छेद नसल्यामुळे अनंत आहे. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद हे 5 भेद आहेत, आणि याहून आत्मा भेदरहित आहे. हा भेद मानव देहातल्या जीवालाच कळतो असं नाही. म्हशीला सुद्धा दगड आणि पाणी याच्यातला फरक कळतो, म्हणून ते पाण्याकडे जातात. आणि हे गाढव आहे असं कळतं, म्हणजे जीवाजीवातला भेद कळतो, जड जीवातला भेद कळतो, जडाजडातला भेद कळतो, जीवाजीवातला भेद कळतो. फक्त जीव ईश्वरातील भेद कळत नाही. म्हणून भेद कळण्यात पुरुषार्थ नाही, भेद बाधित करण्यात पुरुषार्थ आहे. सजातीय, विजातीय, स्वगत भेद हे 5 भेद आहेत. याहून आत्मा भेदरहित आहे. स्वजातीय, विजातीय, स्वगत भेदरहित असल्यामुळे आत्मा अखंड आहे. आता सारखे नाही म्हणून सजातीय भेद नाही, दुसरे नाही म्हणून विजातीय भेद नाही, आणि अवयव नाही म्हणून स्वगत भेद नाही. सगळ्याला जाणून मी खर्चत नाही म्हणून अव्यय आहे. बदलत नाही म्हणून नाश नाही, म्हणून अक्षर, अक्षय, अमृत, अविनाशी आहे. आकाराला जाणून कुठलाच आकार नाही, कारण आकाराला आकार कळत नाही, आणि आकार, सगळे आकार आपल्याला कळतात, म्हणजे आपण आकाराहून वेगळे निराकार आहोत असे आकाराने ध्यानात घ्यायचे. इंद्रिय मनाला अगोचर आहे. इंद्रिय मनाने आपण आपल्याला जाणण्यात येत नाहीत, कळत नाहीत, म्हणून अव्यक्त आहोत. जीवाला परमात्मा कळू देत नाही म्हणून अज्ञान आहे. जगाला उपादान कारण आहे म्हणून प्रकृती आहे, आणि विद्ये वाचून निवृत्त होत नाही म्हणून अविद्या म्हणावी, व स्वतंत्र राहत नाही म्हणून शक्ती म्हणावी. अघटित घटना करून दाखवते म्हणून तिला माया म्हणावी. हे अज्ञानाच्याच वेगवेगळे नाव आहेत. आत्म्याचा आश्रय करून व्यवहार करते म्हणून तिला चित म्हणले. ती दिसणाऱ्या जगाला उपादान कारण आहे म्हणून असत नाही, आणि ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो म्हणून सत नाही. म्हणून या मायेला म्हणावं तरी काय? सत असत दोन्ही विरुद्ध असल्यामुळे एकत्र राहणे शक्य नाही. म्हणून सताहून विलक्षण, अनिर्वचनीय, अनादि, शांत अशी माया आहे. परमात्मा हाच या जगाचे उपादान व निमित्त कारण आहे हा सिद्धांत आहे. जगत कारणत्व हे लक्षण आहे, ते ब्रह्माचे तटस्थ लक्षण म्हटले जाते. आणि स्वरूपाहून भिन्न राहून अन्य कारणाची व्यावृत्ती म्हणजे ओळख करून देते, जे लक्षाचे ज्ञान करून देते ते तटस्थ लक्षण, व जे धर्म लक्षण स्वरूपाचे ठिकाणी नेहमीच असतात, कधीही लक्ष्याहून वेगळे राहू शकत नाही, ते स्वरूप लक्षण आहे. सत्यम ज्ञानामनंतम ब्रह्म, विज्ञानमानंदम ब्रह्म.
हे वेदाने स्वरूप लक्षण सांगितलेले आहे. परब्रह्माचे साधुसंत लक्षण सांगतात. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. आनंद अद्वय नित्य निरामय. म्हणून पहिल्या चरणात नाथ महाराज सांगतात, सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. सत्पद ब्रह्मवाचक, चित्पद म्हणजे माया व आनंदपद म्हणजे हरी. सगळ्याला संसार खरा वाटतो त्याची सत्यत्वाची कल्पना म्हणजे इंद्रियांनी जे दिसते ते सत्य. पण शास्त्रकार सत्याचे लक्षण एवढेच मानत नाही. इंद्रिय गोचर ते सत्य म्हटले तर दोरीवर भासणारा सर्प, शिंपल्यावर भासणारे रूपे, मृगजळ, स्वप्न सगळेच सत्य मानावे लागेल. आता असत्य काही उरणार नाही. पण लटिका व्यवहार सर्व हा संसार, परब्रह्म हे जगाचे उपादान कारण आहे. कारण हे सत्य असते व कार्य हे मिथ्या असते. जसा मातीपासून घट होतो, घट फुटतो पण माती फुटत नाही. वाचा रंभनम विकारो नामधेयम मृतिका इत्येव सत्यम. घट हा नाम मात्र बोलण्यापुरताच आहे. म्हणून आहे माती, कळते माती आणि म्हणा माती. मातीचे वास्तव प्रत्यक्ष आहे आणि घटाचे कल्पित प्रत्यक्ष आहे. नाम मात्र आहे, नाम मात्र लुगडे, एरवी सुतचिते उघडे. जनाबाई सांगतात, तंतू पाहता वस्त्र न दिसे, आत्मा लक्षिता जगची नसे. जगाचे कल्पित प्रत्यक्ष आहे आणि आत्म्याचे वास्तव प्रत्यक्ष आहे. चित्पद माया म्हणजे माया जड आहे, ती चित्पदाची वाच्य कशी होईल? पण ती स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, तैसी सतना असत होय, जे विचाराचे नाम न साहे, ऐसे या परीची आहे अनादि म्हणती. जे नाना तत्वाची मांदूस, जे जगदभ्राचे आकाश, जे आकार जाताचे दूस घडी केली. जी भवद्रुम बीजिका, जी प्रपंच चित्र भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जी. ती माया वस्तूच्या ठाई, असे जैसी की नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होई. माया ही स्वतः आपले प्रकाशन करू शकत नाही. तसेच ती अनिर्वचनीय असल्यामुळे आपल्या अधिष्ठाना वाचून वेगळी राहू शकत नाही. ती शक्ती पुरुषाहून भिन्न राहू शकत नाही. ती सत्व रज तमात्मक असल्यामुळे त्रिगुणात्मक विश्व निर्माण करते, पण स्वरूपाने जड असल्यामुळे स्वतःच भिन्न रूपी जगताचे प्रकाशन करू शकत नाही. म्हणून तिचे जे कार्यासहित ज्ञान होणे ती वस्तू प्रभाची पाही प्रगट होय या रूपानेच होते. म्हणजे चित्पद वाच्य जे ज्ञान तेच प्रत्येक पदार्थ ज्ञानात व्याप्त आहे. ती माया ब्रह्मापासून स्वरूपाने भिन्न राहू शकत नाही. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जिया परी. जसं शरीर सावलीहून वेगळे राहू शकत नाही, पण सावली शरीराची कोणीच नसते आणि शरीराला सोडून कधीच नसते, म्हणजे ती कधीच खरी नसते. तशी माया कधीच खरी नसते, ब्रह्माला सोडून राहत नसते आणि ब्रह्मासारखी सत्य नसते. शक्ती आणि पुरुषाचा अभेद धरूनच चित्पद ते माया असे सांगितले. आनंदपदी जया म्हणती हरी, म्हणजे विषय हे असत जड दुःखरूप आहे हा वेदांताचा सिद्धांत आहे. आत्मा आनंदरूप आहे कारण तो परम प्रेमास्पद आहे. आनंद अद्वय नित्य निरामय किंवा अद्वैत हरी आनंदरूप नित्य आहे. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सत्पद निर्गुण चित्पद सगुण, सगुण निर्गुण हरी पायी. सत्पद ब्रह्म आहे, ते ब्रह्म निर्गुण आहे असे उपनिषदात सांगतात. निर्गुणम निष्क्रिय शांतम
नाही रूप वर्ण गुण जेथे अनादित्वा निर्गुणत्वात परमात्मा परम व्ययः. अनादित्वामुळे व निर्गुणत्वामुळे हा परमात्मा अव्यय म्हणजे अविनाशी आहे. आपल्याला शब्द स्पर्श रूप रस गंध नाहीत म्हणून आपण सगुण असणे शक्य नाही, सगुणाचे नाही आणि सगुणासारखे नाही. आपल्याला कळते म्हणून आपण निर्गुण आहोत, गुणाला गुण कळत नाही. शरीर जग हे तामस सगुण आहे, प्राण कर्मेंद्रिय राजस सगुण आहेत, ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सात्विक सगुण आहेत आणि हे तिन्ही त्रिगुण आसार निर्गुण हे सार. म्हणजे आत्ता इथे आपण निर्गुण परमात्मा आहे आणि हे सार आहे, निर्गुण हे सार. या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रियापासून या. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. नाम रूप आणि त्याचा संबंध जाती क्रिया हा जो भेद आहे तो आकाराला आहे, स्वरूपात नाही. ते गुण नव्हे काही, गुण तया संबंधी नाही. ते गुण आपण नाहीत आणि त्याचा आणि आपला संबंध नाही. परितया ठाई आभासती, परंतु आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी हा गुणाचा भास. म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व गुणाला व त्याच्या भासाला प्रकाशन करून आपण त्याहून विवर्जित म्हणजे त्याच्या विरहित आहोत. सकळ ना निष्कळ, अक्रिय ना क्रियाशील, क्रशना स्थूळ निर्गुणपणे. त्याच्या ठिकाणी गुण मानले तर गुणाचा त्याच्याशी संबंध मानावा लागेल व तसा गुणागुणी भाव संबंध मांडला तर असंज्ञो हयम पुरुषः असे श्रुतीमध्ये ज्याचे असंगत्व म्हणजे सर्व संबंध रहितत्व मानले आहे ते बाधित होईल. म्हणून सत्पद वाचा ब्रह्म आहे. सत्पद हे वाच्य ब्रह्म आहे आणि चित्पद वाच्य माया आहे आणि माया सगुण आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. जगात व्यवहार हा गुणा वाचून होत नाही. सर्व विश्व हे त्रिगुणात्मक आहे. तैसे निहोणे गुणाची सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाही चिगासाचे. प्राणीजात माया म्हणजेच गुण आहे. ही प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुणतेची. निर्गुण न मानता केवळ सगुणच मानले तर गुण हे माईक असल्यामुळे त्यांना नित्यत्व प्राप्त होत नाही. व माया ही सत्सद विलक्षण अनिर्वचनीय आहे. तिला कोणी अधिष्ठान पाहिजे. ते निर्गुण ब्रह्म हेच अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान सिद्धीसाठी निर्गुण व व्यवहाराकरिता सगुण मानावे लागते. म्हणून चित्पद वाच्य माया सगुण म्हटलेले आहे. आनंद पद वाच्य हरी म्हटलेले आहे. तो सगुण का निर्गुण? तर सत्पद निर्गुण म्हणले, आनंद पद वाच्य केवळ सगुण म्हणले तर माया ही सगुण आहे. आणि निर्गुण म्हटले तर हरी म्हणता येणार नाही. म्हणून हरी हा सगुण निर्गुण दोन्ही मानला. हीच भक्ताची भूमिका आहे. व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत, इंद्रियाद्वारे अनुभवाला येणारे व्यक्त आहे. इंद्रिया वाचून व्यक्त ते सूक्ष्म व्यक्त आहे आणि इंद्रिय मना वाचून हरी अव्यक्त आहे. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण. जीव हा आत्मा असल्यामुळे मुळात निर्गुणच आहे, पण त्याचे निर्गुणत्व अज्ञानाने झाकलेले आहे. हरी हा सगुण साकार आहे, त्यामुळे त्याचे मूळ निर्गुण निराकार हे मात्र झाकलेले नाही. आकारा आलिया जयाचे, निराकार पण न वचे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात
तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझी हरी बोलिले. परब्रह्माचा वेदांतामध्ये ओम तत्सत असा त्रिविध स्वरूपाचा निर्देश केलेला आहे. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृतः. जे ओंकार स्वरूप आहे ते सत्य आहे. आकार मकार उकार अर्ध तन्मात्रा म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाचे अधिष्ठान अव्यवहार्य ब्रह्मचैतन्य हे प्रत्येक जीवाचे स्वरूप आहे, तेच सत्य आहे. त्या ओंकार स्वरूप चैतन्याला ज्ञानोबराय नमस्कार करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदानं सुद्धा याचं प्रतिपादन केलेलं आहे. आद्य म्हणजे जो सगळ्यांच्या पूर्वीचा आहे, जो सर्वात अगोदरचा आहे. तो किती अगोदरचा आहे हे विचारांती असं ठरतं की तो अनादि अनंत आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन म्हणजे विचार मंथनातून अनंत स्वरूप लक्षात येते. जे सर्वही जगा परवते, जे एक सर्वही देखते, ते तच्छब्दे बोलिजेत पैल वस्तू. ओम तत् सत ऐसे हे बोलणे तेथ नेनसे. जेथोनिका हे प्रकाशे दृश्य जात. हे बोलणं तिथं नेत असतं. ओम तत्सत जिथून हे दृश्य जगत आपल्याला पाहायला मिळतं. जी वस्तू जगाला व्यापून उरणारी आहे, जी एक पण सर्व दृश्याला पाहणारे द्रष्ट स्वरूप आहे, अशी इंद्रिय मन वाणीच्या पलीकडची वस्तू ती तत् शब्दाने सांगितली आहे. तत् व सत असे गीतेमध्ये जे हरीने सांगितले ते जगाला उद्देशून नाही सांगितले. ओम तत्सत पदाने त्या हरिस्वरूपाचे प्रतिपादन केलेले आहे. हे कळाल्यावर हरिस्वरूपाच्या प्राप्तीची जिज्ञासा अंतःकरणात निर्माण होणे स्वाभाविक आहे. ती हरिपद प्राप्ती चौथ्या चरणामध्ये सांगतात. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी यासी गर्भवास. सत्पदाच्या निर्गुण ब्रह्माची प्राप्ती ही ज्ञानाने होते व त्या ज्ञान प्राप्तीकरिता विवेक वैराग्यादी साधने सांगितलेली आहेत. पण सगुण साकार हरिप्राप्तीचे साधन भक्तिभाव हाच आहे. भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरिपदाची प्राप्ती भोळ्या भाविकास होते. भोळा म्हणजे व्यवहार शून्य किंवा वेडा असा नाही. भाविकागे माय भोळे गुणाचे आवडे तयासी नाम घेता त्याचे. भोळा बाळमूर्ती पांडुरंग तुका म्हणे जे भोळी विठाई कृपेची कोवळी. भोळा म्हणजे प्रेमळ देव. अशा देवाला भाविक प्रेमळ जास्त आवडतात. तिवी माझिया भोळ्या भक्ता मीची जाण जीवलग माता. अर्थ स्वार्थ परमार्थता जाण तत्वता मी त्यासी. ज्याची हृदय भगवत प्रेमाने भरून गेली अशा अनन्य भक्तांना हरी प्राप्ती सहज होते. अभिमानी अशी गर्भवास. मनुष्यास अनादि संस्कारामुळे देहाभिमान कुळ जाती वर्ण आश्रम विद्या तप धन इत्यादी अभिमान होतो. तो भक्तीचा वैरी आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्वताठा. विद्वत्तेचा ज्ञानाचाही अभिमान भक्तीत बाधक असतो. त्यांना मोक्ष मिळत नाही तर त्याचे अधःपतन होते. आम्ही मुक्त हे मानुनी जे विमुख हरी भजनी. ते पचिजती अधःपतनी तीर्थयोनी जन्म मरणे. म्हणून ज्ञानाचा सुद्धा अभिमान टाकावा लागतो. ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. म्हणून 5व्या चरणामध्ये महाराज सांगतात. अस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही एका जनार्दनी तीची झाले. सच्चित आनंद पदाचेच अस्ति भाती प्रिय अशी 3 पदे परमात्म वाचक आहेत. अस्ति भाती प्रियम रूपम
नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयं ब्रह्मरूपं मायारूपं ततोद्वयम् अस्ति भाति प्रियं रूपं नामचेत्यंशं पंचकम. अस्ति भाती प्रिय हे 3 परमात्म्याचे अंश आहेत व नाम रूप हे 2 अंश आहेत. ते मायेचे आहेत. नाम रूप मायाकारी असल्यामुळे मिथ्या आहे व अस्ति भाती प्रिय रूपाने परमात्म्याच आहे. नाम रूपाची ही अधिष्ठान ब्रह्मच आहे. अलंकारपणे झाकले बाळका सोनिका वाया गेली तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. विवेकाने नाम रूपाचे मिथ्यात्व पटल्यावर अस्ति भाती प्रिय अन्य कोणी नसून परमात्मा तोच मी आहे असा अपरोक्ष बोध होत असतो. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एक स्वतः सिद्धू जो आपण एनसी भेदू नेणून जाणे. हरी दिसे जणी वणी आत्मतत्वी असं त्या साधकाला जड रूपानं जीव रूपानं ईश्वर रूपानं देव रूपानं संत रूपानं सगळीकडे मीच एक स्वतः सिद्ध परमात्मा आहे. आणि स्वहून भिन्न वस्तू ही आत्मरूप असल्यामुळे मिथ्या असल्यामुळे आत्मरूप आहे. आणि म्हणून हरी दिसे जणी वणी आत्मतत्वी त्या ऐक्याचा अनुभव गुरुकृपेने प्राप्त होतो. अस्ति म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. भाती म्हणजे स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आहे आणि प्रिय म्हणजे आनंद स्वरूप आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय असे हे 3 पद 3 नसून एकच आहेत. जसं मुलामुळं त्याला पुरुषाला आईमुळं मुलगा नाव येतं, पत्नीमुळं पती नाव येतं आणि मुलीमुळं पिता हे नाव येतं. एका चैतन्याला हे 3 नाव आलेले आहेत. तसं अस्ति भाती प्रिय हे 3ही पदाचा जो अर्थ आहे तो एक आहे आणि ते प्रत्येक जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. ते ब्रह्मस्वरूप आहे असं नाथ महाराज या अभंगातून सांगतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री